हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत अ स्कूल टीचर्स थॉट. तर आपल्या ज्या स्कूलच्या टीचर असतात, वर्ग शिक्षिका, तर त्यांच्या मनामध्ये काय विचार येतात ते आपण पाहूयात. अ मोनोलॉग. तर हे सगळं आहे ते या टीचर आहेत, त्या स्वतःशीच बोलत आहेत, स्वतःच्या मनामध्ये त्याचा विचार करत आहेत. ओ डिअर अ ट्रॅफिक जाम. तर या टीचर स्कूलला जायला निघालेले आहेत आणि त्यांना रस्त्यामध्ये ट्रॅफिक जॅम सापडलेला आहे, म्हणजे त्या रस्त्यामध्ये खूपच गर्दी आहे. विल आय रीच लेट. मग त्या मनामध्ये विचार करतात की मला शाळेत जायला उशीर होईल का. चिल्ड्रन विल वंडर व्हाय आय हॅवंट टर्न अप. टर्न अप म्हणजे न येणे. मग माझी मुले, माझ्या वर्गामधली मुले विचार करतील, त्यांना वाटेल की अजून टीचर कशा आल्या नाहीत. आय विश आय कुड हॅव स्टार्टेड अ लिटिल अर्लियर टुडे. मला असं वाटतंय मी जरा लवकर कामं आवरायला पाहिजे होती का, सकाळी लवकर सुरुवात करायला पाहिजे होती का. बट हाऊ, पण कसं करणार मी हे सगळं. इट्स डिफिकल्ट विथ ऑल द हाऊसवर्क, क्लिनिंग, कुकिंग, गेटिंग माय चिल्ड्रन अँड देअर टिफिन्स रेडी फॉर स्कूल. तर हे खूप अवघड आहे की सगळी कामं घरातली लवकर करणं, वेळेवर करणं. घराची स्वच्छता आहे, घरातली कामं आहेत, कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणं आहे, माझ्या मुलांना तयार करणं शाळेसाठी आणि त्यांचा टिफिन, त्यांचा डब्बासुद्धा तयार करणं. ही सर्व कामे मला सकाळी करावी लागतात. मग हे सर्व खूपच अवघड आहे. बट स्टील आय सी टू इट दॅट आय एम नेवर लेट टू स्कूल. पण एवढी जरी मला कामं असतील तरीसुद्धा मी शाळेमध्ये वेळेवर, मला शाळेला यायला उशीर होणार नाही, असंच मी कामे करत असते. आय वंडर इफ स्टुडंट्स नो दॅट टीचर्स हॅव होमवर्क टू. मला वाटतंय जर विद्यार्थ्यांना कळलं की आपल्या टीचरला, आपल्या शिक्षकांना सुद्धा घरी काम असतं, घरचा अभ्यास असतो. होमवर्क म्हणजे काय, जे आपण घरी अभ्यास करतो तो. मग टीचर काय घरी काम करत असतात, तर घरातली सगळी कामं करत असतात. अजून काय त्यांना होमवर्क असतो, तर करेक्टिंग देअर नोटबुक्स, टेस्ट पेपर्स, प्लॅनिंग हाऊ टू मेक देअर लेसन्स इंटरेस्टिंग अँड हॅप्पी. मग टीचरला घरी काय असतं होमवर्क, तर घरातली कामे तर असतात, त्याचबरोबर तुमच्या ज्या नोटबुक असतात त्या चेक करणं, करेक्ट करणं, तुमचे टेस्टचे पेपर असतात ते चेक करणं, आणि जे तुम्हाला शिकवायचे आहेत लेसन, ते तुम्हाला बोर नाही वाटणार, त्याच्यामध्ये तुम्हाला मज्जा कशी येईल, तुम्हाला आनंद कसा मिळेल, तर ह्याचं प्लॅनिंग करणं की कशा प्रकारे हा लेसन शिकवला की मुलांना आवडेल, ह्याचं प्लॅनिंग करणं. हा सगळा मला होमवर्क करावा लागतो. इट्स नॉट इझी टू कीप सो मेनी चिल्ड्रन बिझी इन देअर वर्क. आता तुमचं काम काय आहे, देअर वर्क. मुलांचं काम काय आहे, तर अभ्यास करणं. तर त्यांना त्यांच्या कामामध्ये बिझी ठेवणं हे सोपं नाही आहे. मुलांना सतत काहीतरी नवीन सांगावं लागतं, तेव्हा ते त्याच्यामध्ये त्यांना आवड निर्माण होते. दे सीम सो रेस्टलेस. नाहीतर मग मुलं खूप अस्वस्थ होतात, बेचैन होतात, मस्ती करतात. In class, half of my time is spent in solving their little problems, quarrels. वर्गामध्ये माझा निम्मा वेळ तर त्यांची छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते सोडवणं, त्यांची भांडणं मिटवणं याच्यामध्येच जातं. अँड कंप्लेंट्स, आणि त्यांच्या तक्रारी तर दे आर एंडलेस. त्यांच्या ज्या कंप्लेंट्स असतात त्या कधी संपतच नाहीत. हे असं झालं, तसं झालं, हे असं आहे, याने मला असं केलं, त्याने मला तसं म्हटलं, हे सारखं सतत चालू असतं. तुम्ही पण स्कूलमध्ये तसं करता ना. नाऊ डोंट थिंक आय एम कंप्लेनिंग. आता असं म्हणू नका की मी मुलांची तक्रार करत आहे, मी फक्त माझ्या मनातलं सांगत आहे. नॉट ॲट ऑल. नाही, मी तक्रार करत नाही. आय लव्ह ऑल द चिल्ड्रन इन माय क्लास. मला माझ्या वर्गामधली सगळी मुलं आवडतात. आय थिंक ऑफ देम ऑल द टाईम. मी सतत प्रत्येक वेळेस त्यांचाच विचार करत असते. हाऊ इगर दे आर टू शो मी व्हॉट दे डू. त्यांनी काहीतरी बनवलं, काहीतरी तयार केलं, तर ते मला दाखवण्यासाठी ते किती इगर म्हणजे उत्सुक असतात, की त्यांना वाटतं की मी टीचरला कधी दाखवेल. हाऊ हॅपी दे लुक वेन आय प्रेज देअर वर्क. आणि त्यांनी जे केलेलं आहे, जे बनवलेलं आहे, समजा चित्र काढलं असेल किंवा काहीतरी बनवलं असेल, आणि त्याची जर मी प्रेज म्हणजे स्तुती केली, म्हणलं अरे वा किती छान बनवलंय, की ते किती खुश होतात. दे
डिपेंड ऑन मी सो मच. ते माझ्यावर खूप अवलंबून आहेत. दॅट इज वाय इवन वेन आय एम नॉट वेल आय डोंट फील लाईक मिसिंग स्कूल. आणि म्हणूनच त्यांना माझी गरज आहे, ते माझ्यावर डिपेंड आहेत, अवलंबून आहेत. म्हणून मी जरी आजारी असले, मला जरी बरं वाटत नसेल, तरीसुद्धा मला शाळा बुडवावी वाटत नाही. शाळेत नको जायला असं वाटत नाही. शाळेत जाऊच वाटतं. आय लव्ह बीइंग अ स्कूल टीचर. मला शाळेमधली शिक्षिका, वर्ग शिक्षिका व्हायला खूप आवडतं. Where else could I be like a mom to so many loving kids for a few hours every day? आणि जर मी टीचर नसेल आणि दुसरं मी काही काम करत असेल, तर त्या ठिकाणी हा टीचिंगचा जॉब सोडला तर, शिक्षिकाचा जॉब सोडला तर मला इतर कुठल्याच ठिकाणी असं काही वेळासाठी, काही तासांसाठी इतक्या साऱ्या प्रेमळ मुलांची आई होता येईल का? तर नाही. तर फक्त टीचरचाच असा जॉब आहे की जिथं आपल्या मुलांसारखं या सर्व मुलांना मी सांभाळते आणि ते सुद्धा माझ्याशी इतकं छान वागतात. तर म्हणून मला वर्ग शिक्षिका, स्कूल टीचरचा जॉब खूप आवडतो. मला आवडतं स्कूल टीचर बनायला. असं हे शिक्षिकेच्या मनामधले विचार आहेत. ओके.